जय हिंद, जय भारत। दोस्तों, हमारे चैनल का एक ही उद्देश्य है, देश के प्रति जागरूकता निर्माण करना और राष्ट्र पुरुषों को आप तक पहुंचाना। बस आज मैं यही टाइप का एक टॉपिक आपके सामने जो लायू है, चंदू चौहान, जिन्होंने देश के लिए अपनी जान खतरे में डाली। मृत्यु के सामने जाके पाकिस्तान में 3 महीने बहुत तकलीफें सही और वो अभी हमारे देश में कटोरा लेके भीख मांग रहे हैं। क्यों? सही में उन्हें न्याय नहीं मिला? क्या गवर्नमेंट उसकी तरफ लक्ष्य नहीं दे रही है, ध्यान नहीं दे रही है? सही में उन्हें न्याय मिलने वाला है या नहीं? और ये आप तक पहुंचाना ये मेरी जिम्मेदारी है, देश के प्रति और मानवता के प्रति। इसलिए हम एक वीडियो देखते हैं और बाद में चर्चा करते हैं। व्हिडिओमध्ये घोषणाबाजी करत आंदोलन करत असलेले हे भारतीय सैन्यातून बडतर्फ करण्यात आलेले जवान आहेत। प्रत्येक जवानाची वेगळी कहाणी आहे। यातील एक जवानचं नाव सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी चांगलंच गाजलं होतं। ते नाव आहे चंदू चौहान। चंदू चौहान हे धुळे जिल्ह्यातील बोरबिरी गावचे रहिवासी आहेत। धुळे जिल्ह्यातील चंदू चौहान हे सर्जिकल स्ट्राईकच्या दुसऱ्या दिवशी भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानमधून पाकिस्तानच्या ताब्यात ते 3 महिने 21 दिवस होते। केंद्र सरकारने प्रयत्न केले आणि ते पुन्हा भारतात परतले। ते भारतात परतल्यानंतर देशवासियांनी मोठा जल्लोष देखील केला होता। त्यानंतर लष्कराच्या चौकशीत दोषी ठरवून त्यांच्यावर बडतर्फाची कारवाई करण्यात आली होती। या कारवाईच्या विरोधात चंदू चौहान गेले अनेक महिने आंदोलन करतायत। मात्र केंद्र सरकार व राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याने त्यांनी ठाण्यात लष्करी गणवेशामध्ये आंदोलन केले। आम्ही देश सेवा करायला लष्करात जातो। दहशतवाद अद्यापही शासकीय नोकरीत सामावून घेतलं नाही किंवा मला कोणत्याही प्रकारची पेन्शन लागू करण्यात आलेली नाही, त्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ असल्याची आपबीती चंदू चौहान यांनी मांडली। नेमकं चंदू चौहान काय म्हणाले आहेत पहा। मी चंदू चौहान, मी तोच सैनिक जो पाकिस्तानामध्ये देशासाठी 4 महिने शिक्षा खातो आणि आज माझ्या हातात एक कटोरा आणि एक तिरंगा दिला जातो। पण पाकिस्तानाहून येणारी सीमायदरला इथं देशात नोकरी बनते, ती नागरिकी बनते, तिला नोकरीचा ऑफर बी मिळते, तिकीट बी भेटते आणि त्यानंतर अभिनंदन महाराज जे 2 दिवसात अधिकारी होते म्हणून ते येतात, त्यांना मेडल बी दिलं जातं आणि मी देशासाठी 4 महिने शिक्षा खातो, माझ्या हातात कटोरा दिला जातो। हे सैनिक होतो म्हणून अधिकारी राहिलं असते तर छाताडाला मेडल लागले असते। पण ही न्याय यात्रा निघालेली सैनिकांचं शोषण थांबवण्याची। आणि जर सैनिक सुरक्षित नसणार तर देश सुरक्षित नाही। जर सैनिकच गुलाम झाले तर तुम्ही सुद्धा सर्व गुलाम होणार। म्हणून ही न्याय यात्रा निघाली। 1950च्या ऍक्ट प्रमाणे ज्या अधिकारी पॉवर करतात, ब्रिटिश लॉ आज बी चालू आहे मिलिटरीमध्ये, त्या पॉवरचा दुरुपयोग केला जातोय, मानवाधिकारचं व्हायलेशन होतंय। आमची बाजू ऐकलीच जात नाही, एकतर्फा कारवाई। पण 15 वर्ष 10 वर्ष काढल्यानंतर त्या जवानाला जेव्हा घरी पाठवलं जातं तिथून त्याचं शोषण स्टार्ट होतं। अधिकाऱ्यांचं शोषण केलंच, त्याचं आयुष्य बर्बाद केलंच, पण समाजामध्ये जेव्हा येतो तेव्हा समाज बी त्याचं शोषण करतो। मिलिटरीमधून काढलंय, पण लोक हे समजूनच घेत नाही का काढलंय। मग त्यानंतर त्याला समाज तर करतच, काही जवान सुसाईड करून घेत आहे शोषणमुळे, काही जवानच्या आत्महत्या, काही बायका सोडून चालल्या जातात आणि त्यानंतर तो देशद्रोही सारखं जिंदगी जगतो। अशा पद्धतीने एका स्थानिक कंपनीत जरी गेला प्रायव्हेट, तिथे एक व्हेरिफिकेशन पोहोचून जातं मिलिटरीमध्ये की बाबा या महाराजांना फौजमधून काढलंय आणि ते कंपनीवाले दांडीवर लाच मारून त्याला आठवण देतात। मग मी प्रश्न विचार करतोय सरकारला की तो सैनिक देशभक्तीला गेला होता का आतंकवादी व्हायला गेला होता, हा प्रश्न निर्माण होतो। म्हणून ही न्याययात्रा काढलेली आहे। भारताच्या जवानांना शोषण थांबवा। 1950च्या ऍक्ट मध्ये समिती गठन करायला पाहिजे, मानवाधिकारचं तुझं व्हायलेशन होतंय। आमच्या मागण्यात आतापर्यंत किती जवानांना सेवेमधून काढलं गेले तुम्ही बघतायत। माझ्या मागे सर्व जवान, ते सर्व कोणी 10 वर्ष, कोणी 15 वर्ष देश सेवा केली, त्यांना 15 रुपये सुद्धा दिला आणि 15 वर्षाचा सर्व्हिसचा पैसा। शोषण झालं, परिवार बरबाद झालेले जवान येतो। त्यानंतर 2 लाखाच्या वर आकडा आहे राज्य सरकारपाशी, हे सांगायला तयार नाही। आणि त्यानंतर देशामध्ये 15 लाखाच्या वर आकडा आहे, सरकार सांगत नाही। का सांगत नाही? जो जवान शोषण होतो तो इतका मूळ प्रवाहामध्ये इतका शोषण ते ग्रस्त आहे, त्याला वाटतं मी आतंकवादी झालो असतो बरं झालं असतं, एवढं गंध त्याची मानसिकता निर्माण झालेली। आणि त्या जवानांची वाचवण्याची लढाई भारताच्या प्रत्येक नागरिकाला सांगतो, जर जवान सुरक्षित असेल तर आपण सुरक्षित असणार। बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय, संविधानच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलंय, आर्टिकल 16 सांगतो तुम्ही कुठेही काम करू शकता, आणि आर्टिकल 21 सांगतो की राज्य सरकारने आदर सन्मान ठेवून त्याला सार्वभौम्य ठेवून त्यांना काय काढून टाकलं। मला तेच सांगतो ना, 5 पनिशमेंट खोटे मोठे आरोप
अशी आहे की जेव्हा मी जवानांना पनिशमेंट दिली जाईल तेव्हा व्हिडिओ ऑडिओग्राफी व्हायला पाहिजे, जेणेकरून चुकीची पनिशमेंट नाही होणार. आमचं मिलिटरीचं सैन्य न्यायाधिकरण एफटी कोर्ट आहे, त्या एफटी कोर्टामध्ये तेच अधिकारी बसले राहतात. कशावर सुट्टीवर लेट आल्यामुळे त्यांना सुट्टीवरून मला तर 5 पनिशमेंट सांगतो ना मी तुम्हाला. 5 पनिशमेंट कोणत्या दिल्या ते सांगा ना. माझी तर बाजू ऐकायला पाहिजे सरकारने. हे त्यांचीच बाजू मांडतील, तेच म्हणतील तेच कर का, ते म्हणतील उद्या तेच रोई, तेच गीत वाचणार का सर्व देश. आमचं गीत गोष्ट ऐकायला पाहिजे. पुढचं पाऊल हे राहील, जर आम्हाला न्याय नाही भेटला मी जनरलच्या घरापाशी चिवड्या पेनून डायरेक्ट त्याच्या घरी आंदोलन करणार. न्याय देत नाही का बरं? न्याय देत नाही जनरल साफ बघत नाही का? त्यांना त्यांना ते का बरं बोलणार नाही? त्यांना गव्हर्नर बनायचंय, पॉलिटिक्स मध्ये जायचंय. अरे जवान न्याय मागतोय, जवानांचं शोषण थांबून द्या. अग्निवीर आणलंय, अग्निवीर का आणलं? त्या जवानांना पेन्शन का नाही? या गोष्टी तर बघा. आज आपलं जिवंत मीडिया दाखवत नाही, म्हणून आम्हाला या महाराजांना गड्यामध्ये टाकून फिरावं लागते. सदा या जांच के दौरान ऑडियो वीडियो रिकॉर्डिंग हो, बिना पेंशन निकाले गए जवानों को दूसरी नौकरी का प्रावधान होना चाहिए. जवान देश सेवेसाठी राहतो, ना की आतंकवादी होण्यासाठी राहतो. आणि परत तुम्हाला सांगतो, आतापर्यंत किती जवानांना काढलं संसदमध्ये आकडा प्रस्तुत करायला लावा. का करत नाही? त्यांचा 10-10, 15-15 वर्षाचा पैसा काढला. 1 लाख जरी जवान निघाले, प्रत्येकाचे 10-10 लाख जरी पकडले, 1 लाख करोडचा फक्त राज्यामध्ये स्कॅम होतो. देशात किती मोठा असेल आकडा. म्हणून हा स्कॅम बाहेर निघतोय आणि याला दाबलं जातंय. आता बघा तुम्ही, स्वातंत्र्यवीर सैनिक आहेत, त्यांनी युद्धामध्ये ब्लू स्टार लढाई लढली, यांनी 8 वर्ष सेवा केली. आता मधीत का हे बिचारायला लेना सिक्युरिटीमध्ये गांडवर लात मारून हाकलून दिलं जातं का? आम्ही देशभक्त नाहीत, आम्ही सैनिक नाही आहेत. आमच्यामध्ये सैनिक जर जिवंत असेल तर देश जिवंत असेल, म्हणून ही न्याय यात्रा निघाली. मी 11 वर्ष सैन्यात काम केलं, पण मला घरी पाठवून देण्यात आलं. आता तुमच्या 5 शिक्षा झालेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही घरी जा असं सांगण्यात आलं. परंतु ती शिक्षा चुकीची असून मानवाधिकाराचे उल्लंघन झालेले आहे. माझ्यावर 12 लाख रुपयाचं कर्ज आहे आणि 2 वर्षाचा लहान मुलगा आहे. तर आता मी काय करू? अशा शब्दात चंदू चव्हाण यांनी आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत. त्यामुळे चंदू चव्हाणच्या मागण्या पूर्ण होतील का हे पाहणं महत्वाचं असेल. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं याबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तो दोस्तों, आपने वीडियो देखा. चंदू चौहान ये जो इंसान है देश के प्रति, इन्होंने इतिहास में देखा तो कुछ काम किया है. दूसरे पाकिस्तान देश में बॉर्डर क्रॉस करने के बाद उन्हें उनके सीनियर कमांडर ऑफिसर ने सजा पनिशमेंट देके उन्हें वहां से भगा दिया. अभी उनके ऊपर लोन है, जिम्मेदारी है, फैमिली है, तो भी उनके तरफ कोई देख नहीं रहा. वो हमारे गवर्नमेंट से पूछ रहे हैं क्या हमने देश सेवा की, ये हमने गलती की, हमें बरतरफ क्यों कर दिया है, हमारी गलती क्या है? बस यही भीख मांग रहे हैं. और इसी तरह के हमारे देश में बहुत सारे जवान हैं, उनके लिए और खुद के लिए ये चंदू जी लड़ रहे हैं. तो आपकी क्या राय है इस संबंध में, आप प्लीज बताइए.